दैवता रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सानंद सादर करीत आहोत माहिती जनसंपर्क महासंचालनालय मराठवाडा विभाग जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सानंद सादर करीत आहोत लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था माझा महाराष्ट्र माझे सरकार माझा महाराष्ट्र माझे सरकार 2 वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची आदि नमन भारत मातेला पूज्य मात्या पित्याला गुरुजनांना गर्जती सह्याद्रीची गडी गर्जती सह्याद्रीची गडी मराठी पाऊल पडते पुढे मराठी वर्ष जनसेवेची 2 वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची नांदती सर्व जन महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आपले सरकार आपला महाराष्ट्र आपले सरकार आपल्या महाराष्ट्र आपले सरकार हे एकदम मजेत. कधी आले सुटून नाना केला का घोळ? अहो मी काय केला बिलात होतो काय? तसं नाही बाबा, संसार प्रपंचामध्ये जो माणूस अडकला एकदा का लग्नाच्या पिढीत अडकला तो लवकर सुटत नाही. खरे नाना. आता उदाहरणार्थ कोविड-19च्या काळामध्ये माणूस 2 वर्षामध्ये अडकला. बरोबर अडकला, खरंच अडकला. आहे की नाही? बाहेर आलाच नाही. बरोबर. आता कोविडच्या काळामध्ये आपल्याला मला एकच सांगायचं भाऊ की आपल्याला 2 वर्षामध्ये शासनाने काय काय मदत केली, म्हणजे आपल्यासाठी काय विकास केला, बरोबर आहे. अरे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्यासाठी काय काय नाही केलं ते सांगितलं पाहिजे. कोविड-19 सेंटर उभा केले, मोठे हा, लसीकरण केलं, अहो ऑक्सिजन निर्मिती केली वेळोवेळी आणि जनतेला वाचवण्याचा प्रयत्न शासनाने केला. हे कोणाचा आशीर्वाद? तो जनतेचा आशीर्वाद. बरोबर आहे. शासनाने मिळवून घेतला. वा, एवढंच नव्हे, काय तुला सांगतो प्रगती पथकावर अहो जलद वाहतुकीसाठी सागरी महामार्ग, मेट्रो महामार्ग, एवढंच नव्हे तर समृद्धी महामार्ग. तो फार मोठा प्रकल्प. यासाठी काय होती चालना सुपर म्हणजे फास्ट काम होतात. बरोबर आहे. हे कोणामुळे? आपल्या शासनामुळे. अरे एवढंच नाही तर स्वच्छ सर्वेक्षण आघाडीमध्ये महाराष्ट्र शासन पुढे आहे, अव्वल नंबरला आहे. म्हणजे कोणत्याच देशात त्यांचं नाव नाही आलं पण महाराष्ट्राचं अग्रेसर आलं. अरे पहिला जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये विटागाव, 2रा क्रमांक लोणावळा, 3रा क्रमांक सासवड. काय पाहिजे नाना? आणि एवढंच नाही तर भारतामध्ये 40% शहर महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहेत. एवढंच नव्हे, या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये जे मुलं अनाथ झाले असतील त्यांच्यासाठी शासनाने 5 लाख रुपये ठेव मुदत योजना आणली. विकास घडवायचा कसा तर तो मुलांचा विकास झाला पाहिजे, आहे की नाही? अहो एवढंच नव्हे तर पर्यावरणाला आळा बसण्यासाठी आता शासन आपलं काय विचार करतं? काय विचार? नवीन बसेस पर्यावरण मुक्त बसेस घ्यायचं, आहे की नाही?
एवढंच नाही. आर्य मधली 808 एकर शेती अजून बी आरक्षित ठेवली. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावरच्या कुऱ्हाडी थांबवल्या थांबवल्या. आणि ते वन क्षेत्र अजूनही सुरक्षित आहे. अरे एवढंच नाही बाबा, आर्थिक मागासवर्गीय लोकांसाठी रमाई आवास योजनेची निर्मिती केली आणि प्रत्येकाला ज्याला घर नसेल त्याला घर मिळवून देण्याचा प्रयत्न केला या शासनानं. अरे एवढंच नाही, SC ST साठी मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्तीची योजना आणली. बरोबर आहे नाना. त्या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना शिक्षण मिळालं. त्याच्यात करता एक सांगायचं बाबा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वा खरंय आपल्या ना. शासनाच्या आणखीन काय योजना सांगावं तुम्हाला. भरपूर काही 2 वर्षाच्या कालामध्ये अनेक योजना आल्या आणि त्या योजनेची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्र शासनाने केली. म्हणून म्हणायचं आपला महाराष्ट्र आपले सरकार, आपले महाराष्ट्र आपलं सरकार. 2 वर्ष जनसेवेची विकास महाविकास आघाडीची योजना आली आपल्या गावाला. योजना आली आपल्या गावाला, खेड्या पाड्याला, वस्ती पाण्याला. 2 वर्ष